भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्यानंतर रामरावजी वडकुते यांचे आज वसमत तालुक्यात प्रथमच आगमन झाले। यावेळी आतिश भैया दांडेगावकर आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला। खासदार रामरावजी वडकुते यांच्या हिंगोली जिल्ह्यातील पहिल्याच आगमनानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। झिरो फाटा येथील चव्हाण यांच्या शाळेवर हट्टा आडगाव तसेच बोरीपाटी येथे माणिकराव सावंत आणि गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला। जवळा बाजार येथे अंकुशराव आहेर यांच्या भाजप संपर्क कार्यालयासमोर ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत झाले। या संपूर्ण दौऱ्याचे नियोजन आतिश भैया दांडेगावकर यांच्या वतीने करण्यात आले होते। कपिश्वर शुगर कारखान्याजवळील पेट्रोल पंपावर फटाक्यांची आतिषबाजी करत वडकुते यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्यसभेसाठी हिंगोली जिल्ह्याला मिळालेली ही संधी आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। जर पक्षावर नेता केली तर आपल्यासारख्या गरीब माणसाला सुद्धा राज्याच्या उच्च पदावर जाऊ शकतो, हाच एक संदेश आपल्याला द्यायचा आहे। पण वेळ काळ कुठली येते ते काही सांगता येत नाही। आपल्याला माहिती आहे कराड साहेबांसारख्या माणसाला मंत्री केलं आणि म्हणून या पक्षामध्ये वशिलाबाजी, लंगा, घराणेशाही काही चालत नाही। काम करत राहिलं कामाची। आता मी ज्यावेळेस एकदा गुटवे साहेब आमदार केला तिकीट मात्र विधानसभेला मागायला जाऊन होतं, त्यावेळी मी असं मला इच्छा नव्हती, बाहेरचं हात पाय हलवत गेलो आणि आपल्या एका मित्राने 2-3 कोट्यात एवढे पुस्तक आणली होती, पण तिकीट मला मिळालं। भारतीय जनता पक्षामध्ये तसंच आहे, तुम्हाला काही तुमच्या कामाचे पुस्तकं द्यावं लागत नाही, काही नाही। त्यांच्याकडे आपण काय करायलो हा पूर्ण लेखाजोखा असतो आणि म्हणून आपल्याला काम करत राहणे, निष्ठेने काम करत राहणे आणि 2 ब्रीदवाक्य दिलेले, राष्ट्रप्रथम, पक्ष दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा आपलं स्वतःचं, हे ब्रीदवाक्य घेऊन काम करत राहायचं। आपल्याला एक ना एक दिवस चांगले दिवस या ठिकाणी येतील आणि आपल्याला माहिती आहे की या पक्षाने आपल्याला सर्व लोकांना एक चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्या। ते जर सांगत बसलं तर वेळ पुन्हा नाही। पुन्हा एकदा मी माझ्याबरोबर आमदार मुटकुळे साहेब सातत्याने बरोबर होते। गजानरावला आम्ही म्हणायचो चला काहीतरी मिळेल, ते माघारी बोलायचे। तर मागच्या महिन्यात म्हणले साहेब ते बाजूवाले कोट घालायलेत, आम्हाला काहीच नाही, आम्हाला कधी कोट घालायला देता? तर ते म्हणजे झाला तुमच्या दोघांचाच नंबर आहे, काळजी करू नका। पण ते काही सांगत नव्हते आणि असाच नेता असतो की आश्चर्याचा धक्का देतो आणि भाजप त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे। ज्यांच्या टीव्हीत नाव येतात ते कटले। मला लोक विचार तुमच्या टीव्हीत आले का? म्हणलं नाही, मग येऊ शकते म्हणायचं। जर आलं असतं तर काय खरं नव्हतं, एकदा आले की कटते। आपण काम करता, पक्षाशी एकनिष्ठ, अतिशय देशातल्या महत्वाच्या पक्षाचे आपण घटक आहोत आणि म्हणून एकच सांगतो की सातत्यानं जनतेची सेवा करा। जो नारा आपला वंचितापर्यंत पोहोचण्याचा आहे त्या नाऱ्याच्या प्रतीने काम करा। मी पुन्हा एकदा जिल्ह्यातल्या सगळ्या मंडळीला, वरच्या तर मंडळीला आहेत, जिल्ह्यातल्या मंडळीला धन्यवाद देतो। कारण मुटकुळे साहेबांनी मला विधान परिषदेवर जोरात लावून धरलं होतं, पण ते राज्यसभेला एक दिवस घेऊन। मी प्रभाकर रामकिशनराव चव्हाण, संस्था अध्यक्ष बाळकृष्ण शाहूबाई संस्था। आमचे नेते रामरावजी वडकुते साहेब यांना राज्यसभेपदी नियुक्ती मिळाल्याबद्दल मी अतिशय एक त्यांचा छोटा कार्यकर्ता अतिशय आनंदी व खुश आहे। मी एवढंच म्हणू इच्छितो की आमचे रामरावजी वडकुते साहेब हे राजकारणातील जादूगार आहेत। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।